नमस्कार. आज आपण भारताच्या रस्ते क्षेत्राचा एक सखोल आढावा घेणार आहोत. हो, आणि यासाठी आपल्याकडे इंडिया रोड सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर रिपोर्ट 2025 मधली खूपच रंजक माहिती आहे. बरोबर. पण आपण हे नेहमीच्या पद्धतीने नाही करणार. आज आपण एका आधुनिक भारतीय महामार्गाचा प्रवास पाहूया. अच्छा. म्हणजे तो कागदावरच्या योजनेतून प्रत्यक्षात कसा उतरतो, त्याला पैसा कुठून मिळतो, गतिशक्तीसारख्या योजना त्याला कसा वेग देतात. आणि तंत्रज्ञान त्याला स्मार्ट कसं बनवतं. अगदी. या प्रवासातून आपल्याला संपूर्ण भारताच्या रस्ते क्षेत्राचं चित्र अगदी स्पष्ट होईल. मला वाटतं हा खूपच उत्तम दृष्टिकोन आहे. कारण महामार्ग म्हणजे फक्त डांबर आणि कॉन्क्रीटचा पट्टा नसतो. नाहीच. तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी असते. या प्रवासातून आपल्याला कळेल की एक रस्ता कसा देशाच्या विकासाला गती देतो. चला तर मग सुरुवात कुठून करायची? आपण थेट आकड्यांपासूनच सुरुवात करूया. हो, तेच बरं राहील. तर अहवालानुसार भारताकडे जगातलं सर्वात मोठं रस्ते नेटवर्क आहे आणि आकडा ऐकलात ना तर तब्बल 66 लाख किलोमीटरपेक्षा जास्त. हो, आणि हा आकडाच मुळी प्रचंड आहे. खरंच थक्क करणारा आकडा आहे हा. हो, पण यातला खरा रंजक भाग तर पुढे आहे. तो कोणता? या अवाढव्य जाळ्यापैकी राष्ट्रीय महामार्ग म्हणजे आपले नॅशनल हायवेज हो. फक्त 2% आहेत. फक्त 2%? हो, पण गंमत म्हणजे देशातील सुमारे 40% वाहतुकीचा भार याच 2% रस्त्यांवर आहे. एक मिनिट. फक्त 2% रस्ते 40% वाहतूक सांभाळतात. हो. याचा अर्थ या 2%मध्ये केलेली गुंतवणूक संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कितीतरी पटीने मोठा परिणाम करत असणार. अगदी बरोबर. तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. म्हणूनच सरकारचा सगळा भर या 2% रस्त्यांचा दर्जा सुधारण्यावर आणि त्यांचं जाळं वाढवण्यावर आहे. आणि ही वाढ दिसतेय का प्रत्यक्षात? प्रचंड वेगाने होतीये. गेल्या दशकात राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्यात जवळपास 60% वाढ झाली आहे. 60%? हो. 2014 मध्ये जे जाळं साधारण 93,000 किलोमीटर होतं, वा. ते आज 1,46,000 किलोमीटरच्या पुढे गेलंय. वा. इतकंच नाही तर 2024-25 या एका आर्थिक वर्षात 12,349 किलोमीटर महामार्गांचं बांधकाम झालं, जो एक विक्रम आहे. म्हणजे एका वर्षात जवळपास मुंबई ते लंडन एवढ्या अंतराचे महामार्ग बांधले गेले. हो, तसंच काहीसं. पण एवढ्या मोठ्या कामासाठी आणि या वेगासाठी प्रचंड पैसा लागत असणार. तर मग या महामार्गाच्या प्रवासाला आर्थिक इंधन कुठून मिळतं? पैसा हा या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी तब्बल 2,87,333 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2,87,000 कोटी. हा आकडा एवढा मोठा आहे की तो पटकन डोक्यात बसत नाही. याला जर आपण दुसऱ्या एखाद्या क्षेत्राशी तुलनेत ठेवलं तर? खूप चांगला प्रश्न आहे. ही रक्कम किती प्रचंड आहे याचा अंदाज घ्यायचा झाला तर भारताच्या संपूर्ण आरोग्य बजेटच्या जवळपास तिप्पट आहे ही रक्कम. तिप्पट? हो. यावरून सरकार पायाभूत सुविधांना, विशेषतः रस्त्यांना किती जास्त प्राधान्य देत आहे हे अगदी स्पष्ट होतं. आणि हा तर फक्त सरकारी पैसा झाला. या रस्त्यांवरून जो टोल गोळा होतो तोही मोठा आकडा असणारच. नक्कीच. फास्टॅगमुळे तर टोल संकलन खूपच पारदर्शक आणि वेगवान झालं आहे. हो, ते तर आहे. सध्या फास्टॅगद्वारे वार्षिक 72,931 कोटी रुपयांपेक्षा जास्त टोल गोळा होतोय आणि तो दरवर्षी 12 ते 13% वाढतोय. म्हणजे फक्त रस्तेच बनत नाहीयेत तर त्यातून सरकारची कमाणी सुद्धा जबरदस्त वाढत आहे. अगदी. ठीक आहे, म्हणजे पैशाची सोय झाली. आता या महामार्गाचा मार्ग कसा ठरतो? इथे भारतमाला परियोजना आणि PM गतिशक्ती यांसारख्या मोठ्या योजनांचा उल्लेख आहे. या योजना नेमक्या काय करतात? भारतमाला ही या महामार्गाच्या प्रवासाची ब्लूप्रिंट आहे असं आपण म्हणू शकतो. ब्लूप्रिंट? हो. या अंतर्गत 26,000 किलोमीटरचे आर्थिक कॉरिडॉर बांधण्याचं लक्ष्य आहे. आर्थिक कॉरिडॉर? ही संकल्पना जरा सोपी करून सांगाल का? किंवा विक्रीसाठी शहरात खूप वेगाने आणि कमी खर्चात पोचतो. म्हणजे लॉजिस्टिक्स सुधारतं? हो. आणि या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 20,000 किलोमीटरहून अधिक रस्त्यांचं बांधकाम पूर्ण झालं आहे. आणि PM गतिशक्ती योजना हे नाव तर म्हणजे आजकाल सगळीकडेच ऐकू येतं. हो, आणि ती एक खरंच म्हणजे क्रांतिकारक संकल्पना आहे. असं का? पूर्वी काय व्हायचं? रस्ते मंत्रालय रस्ता बांधायचं, मग काही वर्षांनी टेलिकॉम मंत्रालय केबल टाकायला तोच रस्ता खोदायचं.
हो, हे तर आपण पाहतोच. मग गॅस कंपनी पाईपलाईनसाठी खोदायची. यात वेळ आणि पैसा दोन्ही वाया जायचा. गतिशक्ती योजनेने हे सगळं थांबवलं. ते कसं काय? या योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, ऊर्जा, दूरसंचार अशा 16 विविध मंत्रालयांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं आहे. ओके. त्यामुळे रस्त्याचं नियोजन करतानाच त्याच्या बाजूने गॅस पाईपलाईन, पाण्याची लाईन आणि ऑप्टिकल फायबर केबल कुठे टाकायची याचंही नियोजन एकत्रच केलं जातं. म्हणजे एकदाच काम, पण ते सर्वसमावेशक. अगदी. ऐकायला तर हे खूपच आदर्शवादी वाटतं. पण 16 सरकारी मंत्रालयांमध्ये समन्वय साधणं हे प्रत्यक्षात किती आव्हानात्मक असेल? म्हणजे नोकरशाहीच्या अडथळ्यांमुळे या योजनेचा वेग कमी होत नाही का? आव्हान नक्कीच आहे. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, यात काही शंकाच नाही. पण एकाच व्यासपीठावर सगळ्या योजनांची माहिती उपलब्ध असल्याने आणि थेट पंतप्रधान कार्यालयाकडून त्यावर लक्ष असल्याने आता हळूहळू समन्वय सुधारत आहे. अच्छा. आणि याचा परिणाम दिसतोय. प्रकल्पांना मंजुरी मिळण्याचा वेळ खूप कमी झाला आहे आणि अनेक प्रकल्पांचा खर्चही वाचला आहे. हे तर झालं मोठ्या शहरांना आणि औद्योगिक केंद्रांना जोडणाऱ्या रस्त्यांबद्दल. पण आपला हा महामार्ग खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचतो का? म्हणजे ग्रामीण भारतासाठी काही विशेष योजना आहेत का? हो, नक्कीच. PM ग्राम सडक योजनेशिवाय हा प्रवास अपूर्णच आहे. बरोबर. या योजनेचा 4था टप्पा आता सुरू झाला आहे, ज्या अंतर्गत सुमारे 25,000 गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्यासाठी 62,500 किलोमीटरचे रस्ते बांधले जातील. म्हणजे ग्रामीण जोडणीवरही तितकाच भर आहे. हो, आणि तसेच ईशान्य भारताच्या विकासासाठी SARDPNE ही एक विशेष योजना कार्यरत आहे. हे नाव जरा मोठं आहे. हो, म्हणजे स्पेशल ॲक्सिलरेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर नॉर्थ ईस्ट. ओके. यावर 82,000 कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. पण एवढ्या मोठ्या योजना आणि त्यासाठी लागणारा प्रचंड पैसा पाहता एक प्रश्न मनात येतोच. हे सगळं ओझं फक्त सरकार उचलत आहे की या महायज्ञात खासगी क्षेत्रालाही सामील करून घेतलं जात आहे? हाच तर या तथ्याचा महत्वाचा ट्विस्ट आहे. इतके मोठे प्रकल्प केवळ सरकारी पैशांवर अवलंबून राहूच शकत नाहीत. नाहीच. त्यामुळे सरकार आता खासगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेत आहे. यासाठी PPP अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल्स वापरली जात आहेत. आपण नेहमी BOT, HAM, TOT असे शब्द ऐकतो. हे याच PPPचे प्रकार आहेत का? अगदी बरोबर. BOT म्हणजे बांधा, वापरा, हस्तांतरित करा. जिथे कंपनी रस्ता बांधते, काही वर्ष टोल गोळा करते आणि मग सरकारला परत देते. TOT म्हणजे टोल ऑपरेट ट्रान्सफर, जिथे आधीच बांधलेल्या रस्त्यांचा टोल गोळा करण्याचा हक्क काही वर्षांसाठी कंपनीला विकला जातो. आणि HAM मॉडेल ते जरा वेगळं वाटतं. हो, HAM म्हणजे हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल. हे थोडं वेगळं आहे. यात सरकार सुरुवातीला प्रकल्पाचा काही खर्च म्हणजे साधारण 40% खर्च उचलते. अच्छा, म्हणजे सरकार पण पैसे गुंतवतं? हो, आणि उरलेली रक्कम खासगी कंपनी गुंतवते. रस्ता तयार झाल्यावर सरकार त्या कंपनीला ठरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने परत करते. याचा फायदा काय? यामुळे सरकार आणि खासगी कंपनी या दोघांचीही आर्थिक जोखीम कमी होते आणि प्रकल्प रखडण्याची शक्यताही कमी होते. म्हणजे या मॉडेल्समुळे खासगी आणि परदेशी गुंतवणूकदारांसाठी हे क्षेत्र अधिक आकर्षक बनलं आहे. निश्चितच. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजे FDIला परवानगी आहे. आणि याचा काही परिणाम दिसलाय? हो, याचाच परिणाम म्हणजे अलीकडेच झालेला MAIF2 गुंतवणुकीचा 9,681 कोटी रुपयांचा करार. 9,000 कोटींपेक्षा जास्त? हो, हा या क्षेत्रातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणुकीचा करार आहे. वा, म्हणजे आपल्या महामार्गाच्या प्रवासात आता जागतिक भागीदारही सामील झाले आहेत. बरोबर. आता आपण या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर येऊया. तंत्रज्ञान. तंत्रज्ञान या महामार्गाला अधिक आधुनिक आणि स्मार्ट कसं बनवत आहे? तंत्रज्ञान तर या क्षेत्राचा चेहरामोहराच बदलत आहे. फास्टॅग हे त्याचं उत्तम उदाहरण आहेच. हो, ते तर आहेच. पण आता आपण त्याच्याही पुढे जात आहोत. सरकार सध्या GNSS आधारित म्हणजे सॅटेलाइट आधारित टोलिंगची चाचणी करत आहे. एक मिनिट, सॅटेलाइट आधारित टोलिंग म्हणजे भविष्यात मुंबई-पुणे प्रवासात लोणावळाच्या किंवा खालापूरच्या टोल नाक्यावर गाडी थांबवावीच लागणार नाही? अजिबात नाही. ही तर खूप मोठी सोय होईल. माझा स्वतःचा अनुभव आहे की सणासुदीच्या काळात याच टोलनाक्यांवर तासनतास वाया जातात. तुमचा अनुभव अगदी खरा आहे आणि GNSSमुळे हे चित्र पूर्णपणे बदलेल. तुमच्या गाडीवर एक डिव्हाइस असेल आणि तुम्ही महामार्गावर जेवढा किलोमीटर प्रवास कराल तेवढाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाईल. म्हणजे टोलनाकेच नसतील? टोलनाकेच नसतील. यामुळे वाहतूक सुरळीत होईल, इंधन वाचेल आणि पारदर्शकताही वाढेल. हे तर खरंच विलक्षण आहे. इथे अहवालात डिजिटल हायवे असाही एक उल्लेख आहे.
ही संकल्पना काय आहे? ही एक खूपच दूरगामी परिणाम करणारी संकल्पना आहे. अच्छा. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि हैदराबाद बेंगळूर कॉरिडॉर सारख्या मोठ्या महामार्गांच्या बाजूने ऑप्टिकल फायबर केबल म्हणजे OFC टाकली जात आहे. म्हणजे चक्क इंटरनेट केबल रस्त्यांच्या बाजूने? हो, याचा दुहेरी फायदा आहे. एक, यामुळे दुर्गम खेड्यापाड्यांपर्यंत 5G आणि 6G कनेक्टिव्हिटी पोहोचवणं सोपं होईल. आणि दुसरं, या केबल नेटवर्कचा वापर करून स्मार्ट हायवे तयार करता येतील. स्मार्ट हायवे म्हणजे नक्की काय? म्हणजे रस्त्यांवर सेन्सर्स लावून वाहतुकीचे रिअल टाइम मॉनिटरिंग करणे, हवामानाची माहिती देणे, ओके. अपघात झाल्यास काही सेकंदात जवळच्या मदत केंद्राला आणि रुग्णवाहिकेला सूचना देणे यांसारख्या अनेक गोष्टी शक्य होतील. ही डिजिटल हायवेची कल्पना आकर्षक आहे, यात शंका नाही. पण यात एक धोका नाही का? कोणता? ज्या महामार्गांवर साध्या खड्ड्यांची आणि देखभालीची समस्या अजूनही आहे, तिथे आपण या नाजूक ऑप्टिकल फायबर केबलच्या सुरक्षेची आणि देखभालीची हमी कशी देणार? हा एक अतिशय व्यावहारिक आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर विचार झाला आहे. अच्छा. यासाठी खास पाईप इन पाईप तंत्रज्ञान वापरलं जात आहे, जिथे या केबल्स जमिनीखाली सुरक्षित नळ्यांमध्ये टाकल्या जात आहेत. तसंच त्यांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षितेसाठी विशेष एजन्सी नेमण्याची योजना आहे. आव्हान मोठं आहे, पण त्यावरही काम सुरू आहे. या सगळ्याचा परिणाम इतर उद्योगांवरही होत असेल, नाही का? प्रचंड. रस्त्यांच्या या महाकाय बांधकामामुळे बांधकाम उपकरणांच्या म्हणजे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटच्या उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे. JCB, क्रेन, रोड रोलर बनवणाऱ्या कंपन्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. साहजिकच आहे. या बाजाराचा आकार 2024 मधील $14.3 अब्ज वरून 2033 पर्यंत $29.5 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजे सिमेंट, स्टील पासून ते मशिनरीपर्यंत अनेक उद्योगांना यातून रोजगार मिळतोय. तर या सगळ्या प्रवासाचा अंतिम ध्येय काय आहे? आपण हे सर्व का करत आहोत? या महामार्गाला कुठे पोहोचायचं आहे? याला जर आपण मोठ्या चित्राशी जोडलं तर या अहवालानुसार 2 मुख्य ध्येय आहेत. बरं. पहिलं, देशाचा लॉजिस्टिक्सवरील खर्च कमी करणं. सध्या भारतात मालाची वाहतूक करण्याचा खर्च GDPच्या सुमारे 14% आहे. 14%? हो, जो अमेरिका किंवा युरोपच्या तुलनेत खूप जास्त आहे. तिकडे तो 8 ते 9% आहे. खूप फरक आहे हा. हो, आणि हा खर्च 8% खाली आणण्याचं लक्ष्य आहे. आणि हे सामान्य माणसासाठी महत्वाचं कसं आहे? खूप महत्वाचं आहे. लॉजिस्टिक्स खर्च कमी झाला म्हणजे वाहतूक स्वस्त झाली. बरोबर. वाहतूक स्वस्त झाली की शेतकऱ्याचा भाजीपाला किंवा कारखान्यात बनलेली वस्तू ग्राहकांपर्यंत कमी किमतीत पोहोचते. म्हणजे थेट महागाई कमी व्हायला मदत होते. अच्छा, म्हणजे याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. अगदी. आणि दुसरं ध्येय आहे भारताच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या महत्वाकांक्षेला आधार देण्यासाठी जागतिक दर्जाचा पायाभूत सुविधा निर्माण करणे. मजबूत आणि वेगवान रस्त्यांशिवाय आर्थिक विकासाची गाडी पुढे जाऊ शकत नाही. हे सर्व चित्र खूप सकारात्मक आणि आशादायक वाटतं. पण या प्रवासात काही अडथळे, काही खड्डे नाहीत का? सगळं काही इतकं सुरळीत चालू आहे का? नाही, आव्हानं नक्कीच आहेत आणि ती दुर्लक्षित करून चालणार नाहीत. जसे की जमीन संपादनातील विलंब ही आजही अनेक प्रकल्पांमधली सर्वात मोठी समस्या आहे. हो, हे आपण ऐकतो. यामुळे अनेक प्रकल्प रखडतात किंवा त्यांचा खर्च वाढतो. याशिवाय पर्यावरणविषयक मंजुऱ्या मिळवण्यास लागणारा वेळ आणि विशेषतः ग्रामीण रस्त्यांची देखभाल यांसारख्या समस्या अजूनही आहेत. त्यावर मात करणं हे एक मोठं आव्हान आहे. तर आज आपण या महामार्गाच्या प्रवासातून पाहिलं की भारताचं रस्ते क्षेत्र एका मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे. विक्रमी सरकारी गुंतवणूक, भारतमाला आणि गतिशक्ती सारख्या महत्वाकांक्षी योजना, खाजगी आणि परदेशी कंपन्यांचा वाढता सहभाग आणि GNSS ते डिजिटल हायवेपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हे सर्व या क्षेत्राला वेगाने पुढे नेत आहे. हे सर्व ऐकला मन एक विचार मनात येतो. आपण डिजिटल हायवेबद्दल बोललो, जिथे रस्त्यांच्या बाजूने ऑप्टिकल फायबरचं जाळं पसरवलं जात आहे. हो. याचा अर्थ भविष्यात जे रस्ते वस्तू आणि लोकांच्या वाहतुकीसाठी बनवले आहेत, तेच माहिती आणि डेटाच्या वाहतुकीचेही महामार्ग बनतील. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मग प्रश्न हा उरतो की भौतिक जोडणी म्हणजे फिजिकल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल जोडणी म्हणजे डिजिटल कनेक्टिव्हिटी यांच्यातील रेषा किती पुसट होईल? आणि जेव्हा एखाद्या गावापर्यंत डांबरी रस्त्यासोबतच 5Gचं नेटवर्कही पोहोचेल, तेव्हा खऱ्या अर्थाने ते गाव जगाशी जोडलं जाईल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.